गुड आफ्टरनून स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो नवोदयचा आपला पेपर होता त्याचे सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स याचे जे आन्सर आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, फूड कॅन नॉट बी प्रिझर्व्ड बाय. आता फूड कसं आपल्याला प्रिझर्व केलं जाणार नाही आहे, तर किपिंग फूड कवर्ड विथ अ प्लेट ॲट रूम टेम्परेचर. तर या ठिकाणी हे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विच वन इज अ रॉंग स्टेटमेंट. आता रॉंग स्टेटमेंट कोणतं देण्यात आलेलं आहे आपल्याला बघा, की या ठिकाणी ईस्ट डिक्रीज वॉल्यूम ऑफ मिक्सचर ऑफ ईस्ट शुगर फ्लोअर अँड वॉर्म वॉटर हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आता ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये करेक्ट सिक्वेन्स कुठला असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे प्लोईंग पहिल्यांदा केलं जाणार आहे, त्याच्यानंतर सोईंग केलं जाणार आहे, मॅन्युरिंग, त्यानंतर इरिगेटिंग, विडिंग अँड हार्वेस्टिंग. ओके, अशा प्रकारचं या ठिकाणी करेक्ट आन्सर बी आहे. त्याच्यानंतर द क्रॉप्स ग्रोन इन अ रेनी सीझन आर नोन ॲज. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यात थोडंसं कन्फ्युजन आहे. काही पुस्तकामध्ये आपल्याला मान्सून क्रॉप दिलेला आहे आणि खरीप क्रॉप दिलेला आहे, पण करेक्टली उत्तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खरीप क्रॉप आपल्याला उत्तर या ठिकाणी करेक्ट वाटते. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी विच पेअर ऑफ इलिमेंट कंटेन मेटल अँड नॉन मेटल. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल कोणत्यामध्ये आहे, बोथ प्रेझेंट इन अ लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर. तर या ठिकाणी ब्रोमाइन आणि मर्क्युरी हे करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिला आहे, क्लॉथ मटेरियल सिमिलर इन ॲपिरन्सेस. कुठं सिमिलर ॲपिरन्स, ॲज अ सिल्क बट इज नॉट अ सिल्क. म्हणजे रिऑन रिऑन हे काय सिल्क नाही आहे. तर विच वन इज बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल काय असणार आहे, तर PVC बॅग असणार आहे का, बॅकलाईट आहे का, ॲल्युमिनियम आहे, पण पेपर हे करेक्ट आन्सर आहे याचं. ओके, द विच सेट ऑफ फायबर्स इज अ नॅचरल फायबर ओनली. नॅचरल फायबर कोणकोणतं असणार आहे, कॉटन, सिल्क, वूल हे आपल्याला या ठिकाणी नॅचरल फायबर दिसत आहे. त्यानंतर इफ यू बर्न 1 किलोग्रॅम इच ऑफ द फॉलोइंग फ्युअल्स इन अँड इफिशियंट सिस्टीम यू विल गेट अ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट अँड व्हेन यू बर्न द हायड्रोजन हे उत्तर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे देअर कन्स्टिट्युअंट्स ऑफ पेट्रोलियम आर. पेट्रोलियममध्ये आहे या ठिकाणी ब्युटमेन, त्यानंतर ल्युब्रिकेटिंग ऑइल आणि या ठिकाणी पॅरेफिन वॅक्स. अशा प्रकारचं सी नंबर उत्तर करेक्ट आहे. विच वन इज नॉट अ फॉसिल फ्युअल. फॉसिल फ्युअल कोणतं नाही आहे, तर वूड. याने फॉसिल फ्युअल नाही आहे, म्हणजे कोल, नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम हे आहे फॉसिल फ्युअल, म्हणजे हाडाच्या याच्यापासून आपल्याला मिळत असते. त्याच्यानंतर फॉर द कन्व्हर्सेशन ऑफ अ डेन्स फॉरेस्ट विच गेट बरीड अंडर द सॉईल. म्हणजे हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर हे करेक्ट उत्तर आहे. विच फ्युअल हॅज अ हायेस्ट कॅलोरिफिक व्हॅल्यू. LPGला या ठिकाणी हाय कॅलरिफिक व्हॅल्यू असते. त्यानंतर वन ऑफ द नॅचरल कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन. आता डिफॉरेस्टेशनचं कारण काय असू शकतं, डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर सगळीकडं या ठिकाणी आपल्याला जमीन कशी दिसते, सगळीकडं डिफॉरेस्टेशन दिसतं. म्हणजे याचा अर्थ जंगल कटाई किंवा हेवी रेनफॉल असेल का, नाही. अर्थक्वेक नाही आहे, लँडस्लाईड नाही आहे, म्हणजे सेवर ड्राउट म्हणजे दुष्काळ हे त्याचं डिफॉरेस्टेशनचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर विच ओरिजिनल इज प्रेझेंट इन प्लेंट सेल अँड बट नॉट ॲन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये कोणती नाही आहे, तर डी उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर द एरिया हिअर ॲनिमल आर केप्ट फॉर पब्लिक एक्झिबिशन. आता जिथं एक्झिबिशनसाठी ठेवल्या जातात ते सगळ्यांना तुम्ही पाहिलेलंच असेल, की झूमध्ये आपण पाहतो, प्राणी संग्रहालयात, राईट. सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगितलेलं आहे, IMOB रिप्रोड्युसेस बाय अ बायनरी फिजन. ओके, हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर एक्सटर्नल फर्टिलायझेशन ऑकर्स इन अ हेनमध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन आपल्याला दिसतं, डॉग्स, फिश आणि काऊजमध्ये नाही आहे. त्यानंतर द हार्मोन प्रोड्यूस्ड बाय पँक्रिया इज इन्सुलिन. बरं लक्षात, ही कन्सेप्ट आपल्याला सर्वांना माहीतच आहे, नेहमी आपण पाहतो इन्सुलिन. त्यानंतर 2 फोर्सेस इच. आता थोडंसं विद्यार्थी मित्रांनो 85 ते हे जे काही क्वेश्चन आहे ते फिजिक्सचे क्वेश्चन देण्यात आलेले होते, त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी चुकलेलं आहे, पण बरेच विद्यार्थी या ठिकाणी चांगलं उत्तर दिलेलं असेल. तर 2 फोर्सेस ऑफ इच 20 अँड ॲक्ट सायमल्टेनियसली ऑन अ बॉडी. द मॅक्झिमम नेट फोर्स अँड मिनिमम नेट फोर्स आर 40 अँड हे उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. A ball is moving on a floor surface along a straight path with a uniform speed and state the conclusion. The force acting on the ball is a 0. हे करेक्ट आन्सर आहे.
विच वन ऑफ द विच वन इज नॉट द युनिट, विच वन इज नॉट द युनिट प्रेशर, आलं लक्षात. तर डी नंबरचं उत्तर या ठिकाणी करेक्ट देण्यात आलेलं विद्यार्थी मित्रांनो. डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन आय विच गिव्स इट्स डिस्टिंक्टिव्ह कलर इज, तर याचं उत्तर आहे आयरिस. ओके, IRIS असं दिलेलं आहे. तर हे करेक्ट आन्सर आहे. द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज 120, देन अँगल ऑफ इन्सिडन्स इज द, या ठिकाणी 30 डिग्री सेल्सिअस हे करेक्ट उत्तर आहे. पण आता बघा हे थोडंसं आपण पाहिलं तर आपल्याला सहज उत्तर येण्यासारखं होतं. द टू अँड फ्रो ऑर बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट इट्स मीन पोझिशन विच प्रोड्युसेस साऊंड इज कॉल्ड अ व्हायब्रेशन. त्याला आपण व्हायब्रेशन असं या ठिकाणी म्हणतोय. केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट इज नॉट युज्ड इन. आता इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि टायपिंग अशा प्रकारचे आन्सर दिलेले होते आपल्याला या ठिकाणी. पण करेक्ट आन्सर कोणता असणार विद्यार्थी मित्रांनो, तर ग्लोईंग ऑफ अ बल्ब बाय करंट हे करेक्ट आन्सर आहे. विच वन डज नॉट इन्व्हॉल्व केमिकल इफेक्ट. केमिकल इफेक्ट म्हणजे कोणता इलेक्ट्रिकल करंट होणार नाही आहे, तर मुवमेंट ऑफ निडल ऑफ मॅग्नेटिक कंपास व्हेन प्लेस्ड नियर अँड इलेक्ट्रिकल वायर कॅरिंग करंट. लक्षात, हे करेक्टची उत्तर आहे. त्यानंतर जर पाहिलं तर स्टुडंट्स युजेस हिज टेस्टर टू फाइंड आउट वेदर द फॉलोइंग लिक्विड सोल्युशन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ऑर नॉट फॉर युझिंग द नेसेसरी प्रिकॉशन्स, आपल्याला हे सांगण्यात आलेलं होतं. तर लेमन ज्यूस हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट्स यूज फॉर रेकॉर्डिंग द इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटी तीव्रता मोजायची आहे तुम्हाला भूकंपाची, तर काय वापरलं जाणार आहे, तर या ठिकाणी गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप नाही आहे, तर स्पीडोमीटर, ऑडिओमीटर नाही आहे. तर सिस्मोग्राफ हे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफनं मोजल्या जाते. त्याच्यानंतर आहे द गॅस दॅट डज नॉट कॉज ग्रीन हाऊस इफेक्ट इज H2O इज अ करेक्ट आन्सर. ओके, तर हायड्रोजन गॅस आपण या ठिकाणी H2O वापरतो आहे. त्याच्यानंतर विच आर नॅचरल सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. एअर पोल्युशनचे नॅचरल सोर्सेस कोणकोणते असू शकतात, स्मोक अँड डस्ट अरायझिंग फ्रॉम फॉरेस्ट फायर्स अँड व्होल्कॅनिक इरप्शन्स. ओके, दीज आर द कॉजेस. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हेनस इज अ प्लॅनेट ऑफ आवर सोलार सिस्टीम. ओके, बट इट इज ऑफन कॉल्ड मॉर्निंग ऑर अँड इव्हनिंग स्टार although it is not a star, and Venus appears in the म्हणजे ईस्टर्न स्काय ॲज वेल ॲज वेस्टर्न स्काय ॲज अ मॉर्निंग स्टार इज अ करेक्ट आन्सर. सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, आता बघा 98चं मी जसं म्हणत होतं फिजिक्सचे काही क्वेश्चन देण्यात आले होते आपल्याला. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 100 किलो kg एम्स क्युबिक दिलेला आहे. प्लॅनेट ऑफ आवर सोलार सिस्टीम हॅज डेन्सिटी लेसर दॅन द व्हॅल्यू अँड द नेम ऑफ द प्लॅनेट इज अ सॅटर्न इज अ करेक्ट आन्सर. I think that this student has written Mercury. Okay, a star is 60 light years away from the earth. How much time does it take for the light from the star to reach the earth? He just 60 years असं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लास्टचा प्रश्न आहे विच कॉन्स्टिलेशन appears to move around the pole star from east to west and looks like a question. It is answer will be like a, I think that Leo Major or Great Bear, but some books has given have given the answer like that Great Bear, and some book have given the answer like Leo Major. Okay, so here is I think that this is a confusion for me, but I also understand that this is the answer maybe Great Bear. Okay, yes. ओके, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. बाय, सी यू.